Welcome to Neeti Katha Kids. एका घनदाट जंगलात एक लाजरी वटवृक्षाची चिमणी राहत होती. तिचा आवाज खूप गोड होता, पण तिला कधीच गाणे गायचे नव्हते. इतर पक्षी तिला गाण्याची विनंती करत, पण ती नेहमी स्वतःचा आवाज निरुपयोगी मानून नकार देत असे. एक दिवस जंगलावर एक गडद सावट आले. एका मोठ्या भीतीदायक प्राण्याचा वावर वाढला आणि सर्वजण घाबरले. भीतीने पक्षी आणि प्राणी झाडांमागे लपले. बोलणे बंद झाले. चिमणीला वाटले की ती अजूनही काहीही करू शकत नाही. भयाण शांतता पसरली होती. त्या मोठ्या प्राण्याचा आवाज जवळ येत होता आणि सर्वांची भीती वाढत होती. चिमणीला तिचे भय जाणवले, पण काहीतरी करण्याची गरज होती. चिमणीला अचानक आठवले की तिचा आवाज किती सुंदर आहे. तिच्या गाण्याने भीती कमी होऊ शकते हे तिला जाणवले आणि तिने गाण्याचा निर्णय घेतला. चिमणीने आपले मधुर गाणे गायला सुरुवात केली. तिचा आवाज जंगलात पसरला. प्रत्येक जीवाला धैर्य देत होता. तिच्या गाण्याने मोठ्या प्राण्याला दूर पळवून लावले आणि जंगलात पुन्हा शांतता परतली. प्रत्येक भेटवस्तूचा एक उद्देश असतो हे सर्वांनी शिकले. Like, share and subscribe for more stories.